कोणत्या केंद्रशासित प्रदेशाची स्वतःची विधानसभा आहे? स्वतःची विधानसभा असणारा केंद्रशासित प्रदेश. ऑप्शन 1 लक्षद्वीप, ऑप्शन 2 पॉंडिचेरी, ऑप्शन 3 चंदीगड आणि ऑप्शन 4 लडाख. याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 पॉंडिचेरी. स्वतःची विधानसभा असणारा केंद्रशासित प्रदेश आहे. नेक्स्ट क्वेश्चन. भारतीय संविधानामध्ये कोणत्या कलमामध्ये समान नागरी संहिता आहे? कलम 1 सॉरी ऑप्शन 1 कलम 370, ऑप्शन 2 कलम 377, ऑप्शन 3 कलम 12 आणि ऑप्शन 4 कलम 44. ह्याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 कलम 44. कलम 44 मध्ये समान नागरी संहिता विषय आहे. भारतीय संविधानाच्या कलम 44 मध्ये समान नागरी संहिता दिलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन. भारतीय संविधानामध्ये कलम 17 कशाशी संबंधित आहे? कलम 17 कशाशी संबंधित आहे? ऑप्शन 1 अस्पृश्यता निर्मूलन, ऑप्शन 2 पदव्या रद्द करणे, ऑप्शन 3 कायद्यासमोर समानता आणि ऑप्शन 4 शिक्षणाचा अधिकार. यामध्ये कलम 17 हे अस्पृश्यता निर्मूलनाशी संबंधित आहे. भारतीय संविधानाच्या कलम 17 हे अस्पृश्यता निर्मूलनाशी संबंधित आहे. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणता विषय भारतीय संविधानाच्या केंद्र सूचीचा आहे? भारतीय संविधानात केंद्र सूचीमध्ये असणारा विषय विचारलेला आहे आपल्याला. ऑप्शन दिलेला आहे दारू, सामाजिक नियोजन, ऑप्शन 3 पर्यावरण आणि ऑप्शन 4 बँकिंग. याचा आन्सर आहे ऑप्शन 4 बँकिंग हा केंद्र सूचीचा विषय आहे. नेक्स्ट क्वेश्चन. भारतीय संविधानाच्या अनुसूची 8 नुसार भारतात किती अधिकृत भाषा आहेत? भारतामध्ये किती अधिकृत भाषा आहेत 8व्या अनुसूचीनुसार हे विचारलेलं आहे. ऑप्शन दिलेलं आहे 42, ऑप्शन 2 34, ऑप्शन 3 32 आणि ऑप्शन 4 22. 8व्या अनुसूचीमध्ये 22 भाषा आहेत अधिकृत, म्हणजे ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट क्वेश्चन. भारतीय संविधानाद्वारे कोणत्या प्रकारचे नागरिकत्व प्रदान केले आहे? भारतीय संविधानाद्वारे कोणत्या प्रकारचे नागरिकत्व प्रदान केले आहे? ऑप्शन आहे एकेरी नागरिकत्व, दुहेरी नागरिकत्व, तात्पुरते नागरिकत्व आणि प्रादेशिक नागरिकत्व. ह्याचा आन्सर आहे एकेरी नागरिकत्व. भारतीय संविधानानुसार सर्व भारतीयांना हे एकेरी नागरिकत्व दिलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन. भारतीय नागरिकत्व कायदा कधी आला? भारतीय नागरिकत्व कायदा कधी आला हा क्वेश्चन आहे. ऑप्शन 1 1961, ऑप्शन 2 1955, ऑप्शन 3 1967 आणि ऑप्शन 4 1958. याचे आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 1955. भारतीय नागरिकत्व कायदा हा 1955 साली आला. नेक्स्ट क्वेश्चन. शिक्षणाचा हक्क कोणत्या कलमाने दिला आहे? कलम 17, कलम 22, कलम 21A आणि कलम 32. ह्याचा आन्सर आहे कलम 21A. शिक्षणाचा हक्क हा कलम 21A या कलमाने दिलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. भारताच्या लोकसभेवर किती अँग्लो इंडियन सदस्याचे नामनिर्देशन केले जाते? म्हणजे पूर्वी केले जात होतं. त्याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 2 अँग्लो इंडियन सदस्यांचं. नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. मंत्री परिषद सामूहिकरित्या कोणाला जबाबदार असते?
मंत्री परिषद सामूहिकरित्या कोणाला जबाबदार असते? ऑप्शन 1 राज्यसभा, ऑप्शन 2 लोकसभा, ऑप्शन 3 पंतप्रधान आणि ऑप्शन 4 संसद. ह्याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 लोकसभा. मंत्री परिषद सामूहिकरित्या लोकसभेला जबाबदार असते. नेक्स्ट क्वेश्चन. लोक आयुक्त या संस्थेची स्थापना महाराष्ट्रामध्ये प्रथम कधी झाली? लोक आयुक्त या संस्थेची स्थापना महाराष्ट्रामध्ये प्रथम कधी झाली? ऑप्शन 1 1970, ऑप्शन 2 1971, ऑप्शन 3 1972 आणि ऑप्शन 4 1973. ह्याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 1971. 1971 मध्ये झाली. नेक्स्ट क्वेश्चन. नीती आयोगाच्या उपाध्यक्षांची नियुक्ती कोण करते? नीती आयोगाच्या उपाध्यक्षांची नियुक्ती कोण करते? राष्ट्रपती, पंतप्रधान, उपराष्ट्रपती, लोकसभेचा अध्यक्ष. याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 पंतप्रधान. पंतप्रधान हे नीती आयोगाच्या उपाध्यक्षांची नियुक्ती करतात. नेक्स्ट क्वेश्चन. लोकसभेच्या पीठासीन अधिकाऱ्याला काय म्हणतात? लोकसभेच्या पीठासीन अधिकाऱ्याला काय म्हणतात? याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 अध्यक्ष. नेक्स्ट क्वेश्चन. घटनेच्या कोणत्या कलमामध्ये राष्ट्रपतीच्या प्रतिज्ञेबद्दल सांगितले आहे? म्हणजे घटनेच्या कोणत्या कलमामध्ये राष्ट्रपतीच्या प्रतिज्ञा दिलेली आहे? कलम 60, कलम 45, कलम 56 का कलम 72? याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 कलम 60. कलम 60 मध्ये राष्ट्रपती शपथ दिलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन. भारताच्या राष्ट्रपतीच्या निवडणुकीत खालीलपैकी कोणता गट भाग घेत नाही असं विचारलेलं आहे. कोणता गट भाग घेत नाही? याच्यामध्ये राज्य विधानसभेचे निवडून आलेले सदस्य हे भाग घेतात. राज्यसभा निवडून आलेले सदस्य हे पण भाग घेतात. विधानसभेचे निवडून आलेले सदस्य भाग घेतात. राज्यसभेचे निवडून आलेले सदस्य भाग घेतात. लोकसभेचे पण निवडून आलेले सदस्य भाग घेतात. म्हणजे याचा आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 4 डी. विधान परिषदेचे निवडून आलेले सदस्य हे भाग घेत नाहीत. म्हणजे याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4